दुसरं तुमच्याकडे डेमोचं सगळं साहित्य पाहिजे. आकाई सोनाचा डेमो असेल, त्यानंतर तुळशी ड्रॉपचा डेमो असेल, आणि त्याचबरोबर काय असतं अजून आपला जर ॲग्री प्रोडक्ट असेल तर सनस्टिकचा डेमो एक असेल. त्यानंतर आता ब्युटी सेटवर आपण खूप बोलतोय. ब्युटी सेटचे तुमचे प्रोडक्ट सॅम्पल डेमो दाखवायला पण तुमच्याकडे पाहिजे. तुमच्याकडं डेमो किट पाहिजे, तुमच्याकडं सॅम्पल प्रोडक्ट पाहिजे. तिसरा मुद्दा बरोबर. पहिला प्लॅन प्रेझेंटेशन फाईल, दुसरा डेमो प्रोडक्ट्स, डेमो टूल्स, आणि तिसरा डेमोचे प्रोडक्ट, डेमो सॅम्पल प्रोडक्ट बरोबर. चौथं तुम्हाला काय पाहिजे, प्लॅन प्रेझेंटेशन कडे जाताना तुमचा मोबाईल टॅब जो असतो, आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडे व्हिडिओ पाहिजे. कुठली व्हिडिओ पाहिजे, आपली जी आपण पीपीटी मध्ये अशोक सरांची व्हिडिओ दाखवतो 3 मिनिटाची एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण हॅपीनेसवर बोलतो. ती व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह पाहिजे, त्याच्यावर तुम्ही सरांच्या व्हिडिओ दाखवून पण क्लोजिंग तुम्ही करू शकता बरोबर. त्यानंतर डेमो प्रॅक्टिकली तुम्ही दाखवला पाहिजे, डेमोची पण व्हिडिओ टूल्स तुमच्याकडं बरोबर. जर बघितलं तर तुमच्याकडं डेमो आणि हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे हे पण सगळ्या गोष्टी अवेलेबल पाहिजे. ते व्हिडिओ पाहिजे. त्यानंतर काही लोकांचे स्पीच पाहिजे तुमच्या मोबाईलमध्ये, ज्यांनी इन्कम कमवले. काही लोकांचे इन्कम प्रूफ तर आता आपण फाईलमध्येच टाकलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला ते शोधायची गरज नाहीये. पण काही लोकांचे रिझल्टचे व्हिडिओ वेगवेगळे, काही लोकांचे अचिव्हमेंटचे व्हिडिओ, काही लोकांनी बाबा वेगवेगळ्या प्रोफाईल एव्हिडन्स दाखवायला. समजा फॉर एक्झाम्पल मी जर एखाद्या ड्रायव्हर व्यक्तीकडे गेलो आणि ड्रायव्हर व्यक्तीशी मी जर बोलतोय, तर माझ्याकडे एक ड्रायव्हर व्यक्तीचा व्हिडिओ असेल आपल्याकडे सनेज मधला, तर त्यांनी ग्रोथ केली तो तुम्ही दाखवू शकता. एखाद्या टीचरकडे गेला तर टीचरचा व्हिडिओ दाखवू शकता. सर बघा हे पण असेच टीचर होते, यांनी ग्रोथ केली. बघा सर हे असे, यांचा असा जॉब होता, हे जॉबला होते प्रायव्हेट जॉबला, यांनी अशी ग्रोथ केली. म्हणजे तुम्ही असे इव्हिडन्स पण दाखवून लोकांना क्लोजिंग करू शकता बरोबर. तर तुमच्याकडे सगळा डेटा पाहिजे जो तुम्हाला क्लोजिंगला कामा येतो. तर आता जाऊया प्लॅन प्रेझेंटेशन फाईलकडे. तर प्लॅन प्रेझेंटेशन फाईलचा मेन मुद्दा आहे की आता प्लॅन प्रेझेंटेशन फाईलला सुरुवात कशी करायची बरोबर. तर बघा एक असतं बिफोर प्लॅन प्रेझेंटेशन, एक असतो प्लॅन प्रेझेंटेशन, आणि एक असतं आफ्टर प्लॅन प्रेझेंटेशन बरोबर. तर बिफोर प्लॅन प्रेझेंटेशन तुम्ही ओळख बिळख करून घेतली. आता मला एवढा वेळा बोलायला वेळ नाही, आपण वाटलं त्याच्यावर सेपरेट तुम्ही तुम्हाला मला वाटतं ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना माहिती असेल की बिफोर प्लॅन प्रेझेंटेशन काय केलं पाहिजे. थोडं अपलायन्स एडिफिकेशन केलं पाहिजे, थोडंसं त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे, थोडं ओपनिंग केलं पाहिजे, माइंड ओपनिंग करून प्लॅनला जायचं असतं बरोबर. प्लॅनला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवात करायची काय, ओपनिंग काय करायचं, पहिली तुमची फाईल बंद आहे आणि तुम्ही फक्त आता काय दाखवताय, प्लॅनचं प्रेझेंटेशन फाईल. त्यावेळेस तुम्हाला सांगायचं सर मी तुमच्याशी बोलणार आहे एक अशा प्रोजेक्टवरती, ज्या प्रोजेक्टच्या माध्यमात त्याला म्हटलं आता सीईओ कन्झ्युमर एम्पॉवरमेंट अपॉर्च्युनिटी, ग्राहकाला सक्षमीकरण करणारी अपॉर्च्युनिटी. ही सनेजच्या आणि एएसआय सिस्टमच्या माध्यमातून मी तुमच्याशी आता डिस्कशन करणार आहे. अपॉर्च्युनिटीची गरज काय, संधी प्रत्येकाला पाहिजे आपल्या लाईफमध्ये ग्रोथ करण्यासाठी बरोबर. मग आता इथून बोलले आणि गेले पहिल्या पेजवरती. एक सेकंड. गेले फर्स्ट पेजवरती. फर्स्ट पेजवरती गेल्यानंतर तिथं तुम्हाला त्यांना बोलतो, तुम्हाला ह्या स्लाइडवर काय बोलायचं बघा. या प्रेझेंटेशन नुसार तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला मिळेल अतिरिक्त उत्पन्न, एक्स्ट्रा इन्कम, पार्ट टाइम. आता त्यांना ओळखायचं त्यांना काय पाहिजे, त्याच्यानुसार तुम्हाला बोलायचंय, त्याच्यावर तुम्हाला बोलायचंय. कारण आपण सीईओ मध्ये सगळ्या शब्दावर बोलतो, पण समोर बसलेल्या व्यक्तीला सगळ्यात जास्त गरज कशाची आहे. आता तो व्यक्ती बिझनेस करतोय, तुम्ही त्याला म्हणले जॉब मुक्त, नोकरीपासून मुक्त, तर मी नोकरी करतच नाही ना बाबा बरोबर ना. म्हणजे कशावर तुम्ही हायलाइट केलं पाहिजे, तुम्ही ओळखायचं त्या व्यक्तीला बरोबर. तरी बोलताना काय सांगायचं, सर यातून तुम्हाला 10-12 प्रकारचे बेनिफिट मिळतात. तुम्हाला इथे एक्स्ट्रा इन्कम मिळेल, तुम्हाला घर बसल्या पण काम. आता घर बसल्या काम पण कुठं हायलाइट करू शकता तुम्ही, थोडं हाऊस वाईफ मध्ये बोलू शकता. थोडंफार काही लोक लेडीजला इश्यू असतो, पण तिथं पण खूप हायलाइट करायची गरज पडणार नाही तुम्हाला. जॉब फ्री, कर्जमुक्त जीवन, गरजा, स्वप्न, तिथे तुमची ओळख, तुमचं लक्झरियस लाईफ, मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम, त्यानंतर रिस्पेक्ट, मान सन्मान, कॉन्ट्रीब्युशन बरोबर ना. बऱ्याच लोकांना लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करायला आवडतं, तर कॉन्ट्रीब्युशन मध्ये बोलू शकता. युथ एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट, फार्मर एम्पॉवरमेंट, हे सगळ्या गोष्टीवरती आम्ही काम करतो सोशल वर्कच्या माध्यमातून. आणि त्यानंतर स्पिरिच्युअल अवेअरनेस, त्याच्यावरती आम्ही या गोष्टी या प्रेझेंटेशन म्हणून तुम्हाला मिळू शकतं. मग जर बघितलं आमचं मिशन काय, आमचं मिशन आहे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस. इथं आम्ही आरोग्य देतो, इथं आम्ही वेल्थ देतो, इथं आम्ही हॅपीनेस देतो. आरोग्य कशातून मिळतं, आरोग्यावरती जर बघितलं की आम्ही 3 आरोग्यावरती काम करतो. पहिलं आरोग्याची गरज काय, तिथं तुम्ही ओपनिंग करू शकता. आरोग्याची गरज काय आहे, तर आरोग्याची गरज आहे आपल्याला आज आपल्या पूर्ण जर बघितलं गेलं तर आज प्रत्येकाच्या घरामध्ये कुठला ना कुठला आजार आहे, आणि तो आजार रिकव्हर करण्यासाठी आपल्याला आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मग आम्ही तर माणसाच्या आरोग्यावर काम करतो, जमिनीच्या आरोग्यावर करतो, आणि आज जनावरांच्या आरोग्यावर काम करतो, आणि आरोग्यावर काम करतो आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि आमच्या सप्लिमेंटच्या माध्यमातून. वेल्थ, पैशाची गरज प्रत्येकाला आहे. मी जे अपॉर्च्युनिटी तुम्हाला समजवणार आहे, यातून तुम्हाला पैसे कसे कमवायचे, यातून पैसे कमवण्याचा एक मार्ग पण मिळणार आहे. आणि नंतर आहे हॅपीनेस. हॅपीनेस म्हणजे काय, आनंद.
आणि आनंद तुम्हाला कुठून मिळणार आहे, तर आनंद मिळणार आपल्या लाईफचा अल्टिमेट गोल काय असतं, आनंदी राहणं. आणि आनंद कुठून मिळतो, चांगल्या विचारात वातावरणामधनं. आणि चांगल्या वातावरणामधनं येतात चांगले विचार. म्हणजे चांगले विचार आणि चांगल्या वातावरणामुळे तुम्हाला आनंद मिळतो, आणि तो आम्ही इन्व्हायरमेंट पण इथून क्रिएट केलेलं आहे. या प्रेझेंटेशन मध्ये मी तुम्हाला 3 स्टेप मध्ये प्रेझेंटेशन समजवणार आहे सर. एक हेल्थ मध्ये, दुसरं वेल्थ मध्ये, आणि तिसरं हॅपीनेस मध्ये. 3 स्टेज मध्ये आपलं प्रेझेंटेशन संपून जाणार आहे. बरोबर. तर जाऊया. पहिलं या आपल्या प्रोफाईल समजून घ्या, प्रोजेक्ट समजून घ्या काय आहे. तर तुमचं स्वागत करेल मी सनेज मध्ये, आमची सनेज फॅमिलीमध्ये. सनेज फॅमिलीचे फाउंडर आहेत छगनजी राठोड सर आणि सचिनजी सावंत सर. हे ग्रेट पर्सनॅलिटी आहे, यांच्या माध्यमातून सनेजला सुरुवात झाली. हे सनेजचं प्रोफाईल आहे. आता इथं बघा एवढं लिहिलेलं आहे, तुम्ही जर इथं एवढं वाचत बसले ना, याच्यात खूप वेळ जाईल. बरोबर. हे वाचत बसायचं. इथं काय म्हणायचं, एक सनेजचं प्रोफाईल आहे, जी कंपनी मागच्या जवळजवळ 8 वर्षापासून मार्केटमध्ये काम करते. आणि आज कंपनीमध्ये जर पाहिले तर 55 लाखापेक्षा जास्त कस्टमर, हॅप्पी कस्टमर इथं आहेत. बस एवढं दोन बोलून पुढे निघून जायचं. हे कंपनीचं आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. इथं आमच्या कंपनीचे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग केले जातात. 14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आम्हाला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगचा. चलो पुढे लगेच नेक्स्ट. इथून आमची ऑनलाईन ऑफलाईन सर्व्हिस मिळते लोकांना. असे आमचे शॉप्स असतात, तिथून ऑनलाईन ऑफलाईन सर्व्हिस दिली जाते. हे आमचं काय ओपीडी सेंटर आहे, इथं आमचे हॉस्पिटल आहेत. इथं पंचकर्मा वगैरे अशा सगळ्या आमच्या थेरपी केल्या जातात, ते साताऱ्यामध्ये आहे. हे कंपनीचे काही लिगल डॉक्युमेंट आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं 2 स्पेशल डॉक्युमेंट पण कंपनीकडे आहे, एक फिक्की आणि एक स्कोप सर्टिफिकेट. या पण आमच्या कंपनीकडे अवेलेबल आहेत. जाऊया आपल्या प्रोडक्टच्या कॅटेगरीकडे. किती वेळात संपलं माझं एवढं आहे? किती वेळ लागला तिथून इथं यायला? 30 सेकंद झाले असेल, 30 सेकंद ते 45 सेकंद. मॅक्सिमम 1 मिनिट. बरोबर. येस, 1 मिनिट. 1-1.5 मिनिटामध्ये आपण सगळं इथपर्यंत येऊ शकतो. बरोबर. खूप वेळ इथं घालण्यात मजा नाही. प्लॅन प्रेझेंटेशन किती समजा, शेवटी माणूस विचारतो काय, नेमकं काय करायचं. बरोबर ना. हॉलमध्ये आणलेला असतो स्पीकर लोकांनी, प्लॅनर लोकांनी स्पीच केलेला असतं, बाहेर आल्या सांगतो हा नाही प्रोग्राम भारी वाटला बरं का, पण नेमकं करायचं काय. लोक इथंच अडकलेले असतात. बरोबर ना. एवढं समजून पण त्यामुळं तो आपल्याला कधी कधी वाटतं आपण टँकर खाली करू. एवढं खाली करायची गरज नाही. फक्त थोडंसंच त्यांना जे पाहिजे, क्लोजिंगचा मुद्दा त्यांना समजला पाहिजे. बरोबर. तर हे झालं. इथपर्यंत तुम्ही आले. आता तुम्हाला 300 प्रकारचे प्रोडक्ट इथं आपल्याकडे 300 प्रकारचे प्रोडक्ट 9 कॅटेगरीमध्ये इथं आहेत. बरोबर. मग जर बघितलं गेलं तर आम्ही अशा ब्रँडवरती काम करतात. हे सगळे ब्रँड वाचत बसले. आयुर एज, इथिकल एज, रिअल एज, फूड एज असं करत बसले तर तुमचा वेळ जाईल. तुम्हाला काय बोलायचं, इथं तुम्हाला अशा आमचे कंपनीचे ओन ब्रँड आहेत. जवळजवळ 9 ते 10 ब्रँडवरती आम्ही ओन ब्रँडवरती काम करतो. त्यानंतर पहिले प्रोडक्ट आहे आमचं आकाई सोना. बरोबर. तर आकाई सोना एक सुंदर प्रोडक्ट आहे, जबरदस्त लेवलचं. तर या प्रोडक्टला आम्ही ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट बोलतो. आम्ही 2 थेरपीवर काम करतो हेल्थमध्ये काम केलं आता आमचं बेसिकली हेल्थ केअरमध्ये, ते म्हणजे सीएनटी थेरपी आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून. म्हणजे थोडं सीएनटी बद्दल बोला. आकाई सोनाच्या वेळेला तुम्ही थोडं बोला. किंवा तुम्हाला आकाई सोनावर तुम्ही कधी बोला, तुम्ही प्लॅन संपल्यानंतर तुम्ही डेमो ज्यावेळेस दाखवणार आहे, डेमोच्या वेळेला पण तुम्ही आकाई सोनाला तोडून फोडून बोलू शकता. तुम्ही ठरवायचं की आत्ता बोलायचंय की डेमोच्या वेळेला बोलायचंय. तर याच्याबद्दल आपण एक डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. हे प्रोडक्ट आहे जे 30 बेरीने बनलेलं आहे आणि 15 बेरीने बनलेलं आहे. सुंदर प्रोडक्ट आहे आमचं आकाई सोना प्रोडक्ट, जिचे हजारो लाखो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील रिझल्टचे. इथं आहे तुमच्या आपल्या दुसरं प्रोडक्ट आकाई सोनाचं प्लस नावाचं. हे 30 बेरीचं बनलेलं असतं. हे असे काही प्रोडक्ट आहेत ज्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर ॲलोवेरा ज्यूस आहे, डिटॉक्सेज आहे. आता तुम्हाला काय करायचंय बघा, प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही ओळखलं पाहिजे की मला हा व्यक्ती, जर तुम्हाला प्रोडक्ट इन्फॉर्मेशन द्यायची, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम जर करायचा असेल, तर तुम्ही प्रोडक्ट वरती खूप बोला. पण जर तुमचा मॅटर असेल की तुम्हाला व्यक्तीला क्लोज करायचंय, त्या व्यक्तीला जर तुम्हाला क्लोज करायचंय प्लॅन मध्ये, बिझनेस मध्ये, तर तुम्हाला प्रोडक्टला इतकं पण बोलायची गरज नाही. प्रोडक्टला टच करून तुम्हाला फक्त पुढे जायचंय. जर तुम्हाला प्रोडक्ट बेस, त्यांना फक्त तुम्हाला प्रोडक्टच विकायचंय, ह्या प्लॅन प्रेझेंटेशनचे फाईलचा फायदे 3 ते 4 आहेत. पहिला फायदा आहे तुम्ही याच्यातून हे प्रोडक्ट विकू शकता. दुसरा आहे तुम्ही यातून हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम पण घेऊ शकता. तिसरं त्याचा फायदा आहे तुम्ही 1-to-1 प्लॅन देऊ शकता. चौथा फायदा या प्लॅन प्रेझेंटेशन अजून एक होतो, तो म्हणजे तुम्ही आफ्टर परचेस प्रोसेस पण करू शकता. आणि 5वा फायदा आहे याच्यात काही टेक्निकल प्लॅन पण आहे. तुम्हाला एखाद्याला टेक्निकल प्लॅन शिकवायचा असेल तर तो प्लॅन पण तुम्ही यातून शिकू शकता. एकच 5 in 1 अशी एक फाईल बनवली गेलेली. बरोबर. तर आता मी प्रेझेंटेशनवर बोलतो म्हटल्यावर मला काय करायचं, लोकांना व्यक्तीला जॉईन करायचे. मग जॉईन करायचं म्हटल्यावर मी प्रोडक्टला खूप काही झूम करत बसायची मला गरज नाही. मग मी फाईल या पेजवर काय बोलणार आहे, ते इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत सर. त्यामध्ये जर पाहिलं तर ॲलोवेरा ज्यूस, डिटॉक्सचे प्रोडक्ट आहे, आपलं पोट साफ होणं, बॉडीला क्लिन्झिंग करणं, ह्याच्यासाठी काम करतो. आणि खूप रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे. वेदामृत प्रोडक्ट आहे जबरदस्त लेवलचं, तुलसी ड्रॉप आहे, अडुळसा आहे, ऍसी पंच आहे, नारी प्रिया. जे तुम्हाला वाटतात ना 4 ते 5 प्रोडक्ट तुम्ही त्याच्यावर थोडंसं झूम करून बोला. ज्यामध्ये आकाई सोना असेल, ॲलोवेरा ज्यूस असेल, डिटॉक्सेज असेल, वेदामृत असेल,
तुलसी ड्रॉप असेल, नारीप्रिया असेल, पिडियासत्व असेल, बरोबर ना, अशा प्रोडक्टला झूम करा. बाकी सगळ्याच प्रोडक्ट वरती तुम्हाला खूप ओळख बसायची गरज नाही. मग इथं बोललो नारीप्रिया महिलांसाठीचं स्पेशल प्रोडक्ट आहे, याच्याबद्दल पण आपण समजून घेऊया. शतावरी आहे, पिडियासत्व आहे. त्यानंतर इथं जर बघितलं गेलं प्रोटीन, प्लांट प्रोटीन आहेत आपले जबरदस्त लेवलचे, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये प्रोटीनची आवश्यकता असते. असे काही प्रोडक्ट आहेत, तिथं काही कॅप्सूल आहेत, न्यूट्रिशन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. न्यूट्रिशन आपल्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे आपल्याला आजार पडतो आपण, बरोबर. तर आपल्याला बॉडीत न्यूट्रिशन पण पूर्ण करायसाठी वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन इथे अवेलेबल आहे. स्पिरुलिना, मोरिंगा वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे, ओमेगा, गार्लिक अशा प्रकारचे. बरं, 2-3 शब्द घ्या, पुढे बोलू शकता अशा प्रकारचे, बरोबर ना. गिलॉय, वेट ग्रास, ओजस आयु, बरोबर, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर जर पाहिलं तर इथिकल मध्ये, म्हणजे इथिकल म्हणजे आयुर्वेदा बेस्ड न्यूट्रिशनला जोड कशाची द्यावं लागते, आयुर्वेदाची. जर काही क्रोनिक आजार असतील त्याच्यावरती आम्ही काही काय केलंय, त्यावरती स्पेशल आम्ही काही प्रोडक्ट पण डिझाईन केलेले. त्यामध्ये जर बघितलं गेलं तर डायबिटीससाठी डायबो सुद्धा असेल, डायजेशनसाठी डायजेस्ट सुद्धा असेल, अश्मभेदक जे किडनीसाठी असतात, किडनी स्टोन वगैरे अश्मभेदक असेल, लिव्हर लिक्विड प्युरिफायर, असे खूप प्रकारचे. सोरायसिससाठी प्रोडक्ट आहेत, पाईल्ससाठीचे प्रोडक्ट आहेत, कपसाठी जे आहेत, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथोक्त प्रोडक्ट आहेत जे ग्रंथामध्ये लिहिले जातात. अशा प्रकारचे प्रोडक्ट इथं आहेत बघायला. हे तुम्ही वाचतच बसतो. योगराज गुगुळ, पुनर्नवा गुगुळ, अमृतादी गुगुळ, सुत शेखर रस, वातांग 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 अंजाकुश रस, याच्यात तुमचा हे नाव उच्चार करता करताच तुम्ही म्हातारे होता, बरोबर. बरोबर ना. त्यामुळं एवढं वाचत बसायची गरज नाही. त्यामुळं आपल्याला काय करायचंय, पुढे जायचंय, बरोबर ना. पुढे जायचंय, पुढे जायचंय. असं फ्रंटला अशा प्रकारचे वेगवेगळे सप्लिमेंट इथं असतात. स्पेशल प्रोडक्ट इथं तुम्ही परत झूम करा. आम्ही 2 स्पेशल डिसीज वरती खूप मोठ्या प्रमाणात काम करतो. त्यातलं एक आहे पाईल्स केअर. आज जर पाहिलं तर मूळव्याधाचे त्रास आज लोकांना खूप मोठ्या प्रमाणात होतात, बरोबर. आणि हे होण्याचे कारण काय, तर लोक चुकीच्या वेळेला चुकीच्या पद्धतीने चुकीचं अन्न खातात म्हणून. मग त्यात मग जर बघितलं गेलं तर दुसरं आहे याच्यावरती आमच्याकडे खूप चांगले रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे, पाईल्स केअर नावाचा. आणि ऑर्थोकेअर, हाडांचे आजार. हाडांचे आजार पण आज वयाच्या 30 नंतर आज लोकांना हाडाचे आजार व्हायला लागले. त्या हाडांच्या आजारासाठी पण काय आहे इथं, ऑर्थोकेअर प्रोडक्ट आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर वेट मॅनेजमेंट वरती तर स्पेशल आम्ही ट्रीटमेंट करतो. वेट मॅनेजमेंटसाठी पण आमच्याकडे न्यूट्रिशन आणि आयुर्वेदाचं कॉम्बिनेशन असलं आमच्याकडे वेट मॅनेजमेंट किट पण अवेलेबल आहे. पर्सनल केअर मध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साबण आहेत, जे तुम्ही यूज केल्या तुम्हाला लक्षात येईल की किती पॉवरफुल आहे. 78 टेप साबण आहेत वेगवेगळ्या प्रकारची. इथं टूथपेस्ट आहे चांगले आयुर्वेदा बेस्ड, त्यानंतर ब्रश आहे इथं, ऑइल, टाल्कम पावडर, हे फेस क्रीम वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉश, फेस क्रीम, असे प्रोडक्ट इथं, या प्रकारचे शॅम्पू वगैरे असे पण आहेत. त्यानंतर काही ब्युटी थेरपी मध्ये प्रोडक्ट आहे, डे क्रीम, नाईट क्रीम, रोज वॉटर. याचे आपण प्रॅक्टिकली मी ज्यावेळेस तुम्हाला प्रोडक्ट दाखवल त्यावेळेस मी थोडंसं तुम्हाला प्रोडक्ट बद्दल समजून सांगल. हे त्यांना असं बोलायचंय तुम्हाला, बरोबर. हे काही फूड प्रोडक्ट पण आहेत, त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे फूड प्रोडक्ट बघायला मिळतील तुम्हाला. बघा, चहा पावडर पासून तर मसाल्यापर्यंत या प्रोडक्टला काय संपवायचं. चहा पावडर पासून तर मसाल्यापर्यंतचे असे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे मसाले, अगरबत्ती असेल, होम केअर मधलं क्लिनिंगचे प्रोडक्ट असतील, डिशवॉश वगैरे, टॉयलेट क्लिनर, हे पण प्रोडक्ट आहेत. फॅशन केअर मधले काही टी शर्ट्स वगैरे जे आता मी वापरले अशा प्रकारचे टी शर्ट वगैरे तिथं काय आहेत. आमचे स्वतःच्या कंपनीचे काही प्रोडक्ट आहेत, ऍक्सेसरीज आहेत. ऍग्रिकल्चर मध्ये तर खूप मोठं कंपनी काम करते. आमचं मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर. याच्यावरती इथं जबरदस्त लेवलचं काम होतं. याच्यावरती बोलायचं पुढे पुढे चालत. इथं तुम्ही सनस्टिक जर असेल तर सनस्टिक आपण याच्या व्हिडिओ एक फूट मी तुम्हाला डेमो दाखवले, आपण डेमो समजून घे. एक पॉवरफुल प्रोडक्ट आहे. असं करून तुम्हाला ऍग्रिकल्चर संपवायचं आणि तुम्हाला ऍग्रिकल्चर काम करायचं असेल तर ऍग्रिकल्चरलच्या राठोड सरांची बऱ्याच व्हिडिओ ग्रुपला आले आहेत आपल्या, तर ते व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्ही. ते पण व्हिडिओ तुम्ही लोकांना दाखवू शकता. मग आता हे सगळं प्रोडक्ट संपवलं. आता टोटल इथं कुठपर्यंत किती मिनिटात यायचं तुम्हाला, 10 मिनिटात तुम्हाला हे सगळा विषय आतापर्यंत संपवायचा आहे, बरोबर. आता हे सगळं संपलं 8-10 मिनिटामध्ये, 10 मिनिटं. आता पुढचे तुमच्याकडे वेळ किती शिल्लक आहे, अजून 10 ते 15 मिनिटाचा. आता तुम्हाला समजून सांगायचं काय, सर आम्ही जे काम करतोय सनेजच्या माध्यमातून, तर हे करतोय आम्ही डायरेक्ट सेलिंग मॉडेलच्या बेसवरती आम्ही काम करतो. मग डायरेक्ट सेलिंग मॉड्यूल काय आपण पहिलं ते समजून घ्या. मार्केटला एक मॉड्यूल आहे, ते आहे ट्रॅडिशनल मॉड्यूल. ट्रॅडिशनल मॉड्यूल कसं काम करतं, कुठलंही प्रोडक्ट जर बघितलं तर ते बनतं 40 रुपयाला आणि विकलं जातं 100 रुपयाला, बरोबर. एक चहा पावडर आहे, तुम्ही घेतला 40 रुपयाला, विकला 100 रुपयाला, मध्ये जे 60 रुपये उरलेले असतात, हे 60 रुपये कुठं डिस्ट्रीब्युट होतात, स्टॉकिस्ट, डीलर, डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलर आणि ऍडव्हर्टाइजमेंट, बरोबर. आपण प्रोडक्ट कसे घेतो, जाहिराती बघून, बरोबर. तर यातून आपल्याला मिळतं. तर इथं डायरेक्ट सेलिंग सिस्टम काय करते, डायरेक्ट सेलिंग सिस्टम म्हणजे सनेज काय करतं, सनेजचं स्वतःचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जे की सह्याद्री नावाने आहे. कंपनी जे प्रोडक्ट बनवते ही पण कंपनीत पण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही आपली 40% असते आणि ही कस्टमरला आपण देतो 100%ला. पण हो जो 60% रक्कम जे मध्ये तेवढ्या लोकात वाटली गेली होती बाजूला निघते आणि ही 60% रक्कम कंपनी डिस्ट्रीब्यूट करते सनेजच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना.
आणि ज्यामध्ये तुम्ही पण जर डिस्ट्रीब्युटर झाला तर तुम्हाला पण 60% रक्कम मिळू शकते. म्हणजे हे जे प्रोडक्ट आहे, हे जे मी तुम्हाला आता टूथपेस्ट दाखवली, ज्याची किंमत ₹80 आहे, सर ही टूथपेस्ट मध्ये जे काही मार्जिन उरतं, जे काही 60% इन्कम उरतं, ते इन्कम कंपनी तुम्हाला द्यायला तयार आहे. घ्यायला आवडेल का सर हे 60%? सर आवडेल ना तुम्हाला घ्यायला? नक्कीच सर. आतापर्यंत हे इन्कम कोणी कमवलं? हे इन्कम डीलर, डिस्ट्रीब्युटर, स्टॉकिस्ट लोकांनी आणि जाहिराती करणाऱ्या लोकांनी कमवलं. आता हे इन्कम तुम्हाला मिळू शकतं. बरोबर? तर एवढं बोलून तुम्हाला इथून पुढे निघून जायचंय. बरोबर? तर आता गेल्या नेक्स्ट याच्यावरती, तर इथं हे इन्कम कसं दिलं जातं? तर हे इन्कम दिलं आता आमच्या 11 आपल्या इन्कमच्या माध्यमातून. इथं ह्या स्लाइडवर काय बोलायचं तुम्ही बोलत बसले. इथं रिटेल प्रॉफिट मिळेल तुम्हाला, डायरेक्ट सेल बोनस मिळेल तुम्हाला, परफॉर्मन्स बोनस मिळेल. हे नाही तुम्हाला बोलायचंय काय, हे तुम्हाला मिळणार आहे 11 आपल्या इन्कमच्या माध्यमातून. 11 इन्कमच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे. आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे इन्कम असतात, जे की 81% डिस्ट्रीब्युशन आम्ही ते केलं जातं पीव्हीच्या अगेन्स्ट. बरोबर? तर म्हणजे कंपनी तुम्हाला इथं जवळजवळ आपल्याला ह्या प्रॉफिटच्या त्यांच्या जो बॅच उरतात त्यातले 81% आपल्याला वेगळ्या इन्कम मधून देते. हे टेक्निकल प्लॅन आहे, हे समजून आत लगेच घ्यायची गरज नाही सर. मी तुम्हाला शॉर्ट मध्ये हे पैसे कसे मिळतात ते समजून सांगणार आहे. एवढंच या स्लाइडवर तुम्हाला बोलायचं, पुढे जायचं. बरोबर? मग मग आता ह्या बिझनेसला सुरुवात करायची. त्या बिझनेसला सुरुवात कशी करायची सर? याच्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं, ज्यामध्ये बाकी तुम्हाला काहीच लागत नाही. फक्त तुमची केवायसी डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतात, ज्यामध्ये आधार, पॅन वगैरे आणि बँकेचे हे असतात, पासबुकचे फोटो वगैरे. यातून तुमचं केवायसी पूर्ण केलं जातं. केवायसी का घेतलं जातं? कारण हा बिझनेस लिगल बिझनेस आहे. इथं सगळं व्हाईट मध्ये बिझनेस चालतो. टॅक्सेशन वगैरे सगळे पे करावं लागतात, म्हणून कंपनीला आपल्याला केवायसी करणं अनिवार्य आहे. मग इथं 3 ऑप्शन असतात. इथं असतात, एक असतं तुम्ही इथं कस्टमर बनून पण राहू शकता. या प्रोडक्ट मी दाखवले कस्टमर म्हणून तुम्ही घरात वापरू शकता. डिस्ट्रीब्युटर पण राहू शकता बनून, तुम्ही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क बनवू शकता आणि प्रोडक्ट तुम्ही विकू शकता. असे 3 पद्धतीने तुम्हाला इथं पैसे कमवायला चान्स मिळतात. तर पहिलं आपण समजून घ्या की कस्टमर का बनायचं. बघा सर, तुम्ही हे जे प्रोडक्ट बघितलेत, मला सांगा याचे ह्याच टाईपचे प्रोडक्ट कुठल्या ना कुठल्या ब्रँडचे तुमच्या घरात आहेत का नाही हो? तुम्ही रोज साबण वापरता का? रोज पेस्ट वापरता का? कुठली साबण वापरता? कुठली पेस्ट वापरता? ओके. मग मला सांगा सर, ती साबण ती पेस्ट तुम्ही का वापरता? कारण तुम्हाला ती आवडली आणि तुम्हाला ती परवडली, या 2 गोष्टीमुळे. बरोबर का? मग याच्यावरती आपण खूप खर्च करतो. मग जर बघितलं तर एखादं कुटुंब ₹3000 जर महिन्याला खर्च करतं, तर वर्षाचा खर्च ₹36,000 करतो. आणि 30 वर्षाचा खर्च जवळजवळ 11, 10 लाख, ₹80,000 आपल्या कुटुंबातनं जातात. म्हणजे सर तुमच्या कुटुंबातनं जवळजवळ 10 ते 11 लाख रुपये तुम्ही या दैनंदिन लागणाऱ्या वस्तूवरती करता. बरोबर? असं बोलायचं, वाचत बसू नका. आपल्याला दर महिन्याला लागणाऱ्या गरजेच्या वस्तूवरती अंदाजे 2,000 ते 10,000 असं वाचायचं नाही. पुन्हा सांगतो, आता इथं पण बघा बरंच लिहिलेलं आहे. हे सगळं वाचत बसायचं नाही. तुम्हाला याचा फायदा काय होईल? तुम्हाला यासाठी करावं काय लागेल? फक्त तुम्हाला ब्रँड चेंज करावं लागेल, सनेचे प्रोडक्ट वापरावे लागतील. मग सनेचे प्रोडक्ट वापरण्याचा फायदा काय आहे? तर या स्लाइडवर कसं बोलायचं? सनेचे प्रोडक्ट वापरण्याचा फायदा आहे, तुम्हाला इथं बिल मिळेल, जे दुकानात मिळाल्याची गॅरंटी नाही. क्वालिटीची गॅरंटी मिळेल, जी दुकानात मिळाल्याची गॅरंटी नाही. तुम्हाला इथं डिस्काउंट मिळतील, जे दुकानात मिळतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला इथं ऑफर्स मिळतील, जे दुकानात मिळतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला इथं बोनस मिळते, दुकानात मिळतच नाही. आणि इथं इन्कम मिळेल, जे दुकानदार तुम्हाला देणारच नाही. पैसे कमवायला मार्ग म्हणजे एकाच याच्यावरती, नाही तर इथं नो इथं येस असं वाचत पण बसायचं नाही. इथं काही सप्लिमेंट, मग तुम्हाला आता चेंज, दुकान जर चेंज करायचं तुमच्याकडे काय आहेत? 4 प्रकारचा मार्ग ऑप्शन आहे दुकान बदलण्यासाठी, इथं बिझनेस मला स्टार्टअप करण्यासाठी. तर तुम्ही इथं पहिलं काय करू शकता? तुमच्या घरात लागणारे दैनंदिन वस्तूसाठी तुम्ही या बिझनेसला स्टार्टअप करू शकता. जसं तुम्ही आज तुमच्या घरातली अगरबत्ती बदलली, तुम्ही सनेचं स्टार्टअप केलं. तुम्ही डिशवॉश बदललं, तुम्ही साबण बदलली, हे सगळे प्रोडक्ट बदलून तुम्ही सनेचे प्रोडक्ट घ्यायला लागलात, तर तुम्ही जरी सनेचे प्रोडक्ट वापरले तरी तुम्ही या बिझनेसला स्टार्टअप करू शकता. त्यानंतर तुमच्या घरात असे काही आजार असतील, जर तुमच्या घरामध्ये कोणाला वजन कमी करायचंय, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला मूळव्याधाचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला आर्थरायटिसचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला ऍसिडिटीचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला स्किनचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला लेडीजच्या आरोग्याचे प्रॉब्लेम असतील, काही मुलांचे आजार असतील, काही हार्टवरती तुम्हाला काळजी घ्यायची असेल, तुम्हाला कॅन्सर प्रिव्हेन्शन, तुम्हाला कॅन्सर होऊ द्यायचा नसेल, असं काही जर करायचं असेल, तुमच्या घरात जर कुठले आजार असतील, तर याच्यावरती पण आमच्याकडे स्पेशल पर्पज ट्रीटमेंट आहेत. त्यातून तुम्ही आजाराला रिकव्हरी करू शकता. या स्लाइडवर असं बोलायचं असतं. म्हणजे तो समोरच्या व्यक्तीला ज्या घरात जर काही दुखणं असेल कोणाचं, तर त्याच्या डोक्यात क्लिक होईल की आपल्या घरात मूळव्याधाचा प्रॉब्लेम बरं का, आपल्या घरात हाडांचा प्रॉब्लेम बरं का, म्हणून तो त्याच्यावरती स्टार्टअप करणार आहे. मग इथं तुम्ही अजून बोलू शकता. ऍग्रीवरती तुम्हाला बोलता येईल, वाटलं तर ऍग्रीवर बोला. बरोबर नसेल तर तुम्हाला काय अडचण नाही. मग जर बघितलं गेलं तर तुम्ही इथं कस्टमर, इथं काय बोलू शकता परत सर? आपल्याला इथं ऑप्शन आहे कस्टमर. तुम्हाला पहिलं तुम्ही या प्रोडक्टचे कस्टमर बनला तर काय मिळेल? आता इथं पण बरंच लिहिलंय, तुम्ही एवढं वाचायचं नाही. तुम्हाला काय सांगायचं?
कस्टमरला इथं ऑलमोस्ट 50 ते 60% डिस्काउंट दिला जातो वेगवेगळ्या ऑफरच्या माध्यमातून. हे पण हे कुठले कस्टमर असतात? आमचे रजिस्टर्ड कस्टमर, ज्यांचा आम्ही डॉक्युमेंट घेऊन आयडी मारतो आणि ते नेहमी कस्टमर राहतात त्या लोकांना. म्हणजे नाही तर मग लोकांना वाटायचं मी नुसतं खरेदी केली तरी मला यांनी एवढा डिस्काउंट दिला पाहिजे, बरोबर ना? तर असा कस्टमर नाही, जो रजिस्टर्ड कस्टमर आहे त्या व्यक्तीला. मग याच्यावरती डिस्काउंट हे वेगवेगळ्या माध्यमातून मिळतं. डिस्काउंटच्या माध्यमातून, फ्री प्रोडक्टच्या माध्यमातून, आमच्या कन्सिस्टन्सीच्या माध्यमातून, काही बोनसच्या माध्यमातून आणि काही कॅशबॅकच्या माध्यमातून तुम्हाला 50 ते 60% डिस्काउंट मिळतो. एवढंच या स्लाइडवर बोलायचं, बरोबर? मग याच्यात एक ऑफर असते आमच्या कन्सिस्टन्सी नावाची, ज्यामध्ये तुम्ही सलग लगातार 4 महिने खरेदी केली तर कंपनी तुम्हाला 5व्या महिन्याच्या 4थ्या महिन्याच्या खरेदीनंतर तुम्हाला कंपनी 5व्या महिन्यामध्ये फ्री प्रोडक्ट देते. ज्यामध्ये इथं उदाहरण दिलंय मी, आम्ही 5,000 रुपयाच्या खरेदीवरती 5,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री. एवढंच या स्लाइडवर बोलायचं, बरोबर? तर मी यामध्ये तुम्हाला जे प्रोडक्ट पडतात हे फक्त 60% डिस्काउंट मध्ये मिळतात सर. जसं की उदाहरण पाहिलं तर आमचे साबण आहे 18 रुपयाला पडते, जी 45 रुपयाच्यावरती किंमत आहे. आमचा फेसवॉश आहे जो 125 ला आहे तो 50 ला पडतो. तो आमचा चहा पावडर आहे 99 तो म्हणतो फक्त 40 ला पडतो. बस 3 प्रोडक्ट वाचून दाखवा. हे सगळेचे सगळे 5 प्रोडक्ट वाचून दाखवू नका 1 to 1 मध्ये, बरोबर? मग इथं वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सिस्टन्सी ऑफर असतात, ज्यामध्ये तुम्ही 2200 रुपयापासून तर 1,00,000पर्यंतचे पण फ्री प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. हे सगळं वाचू नका. 2200 मिळतात, 5,000, 10,000, 13,000 असं नाही. 2200 पासून तर एक मला फ्री मिळतात. मग आता दुसरा मी तुम्हाला फायदा सांगितला होता बिझनेस मध्ये, तुम्ही नेटवर्कच्या माध्यमातून पण पैसे कमवू शकता डिस्ट्रीब्युटर बनून, बरोबर? मग डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी इथं काय, तर पुन्हा मी सांगेल इथं रजिस्ट्रेशन फ्री आहे. इथे तुम्ही किती प्रोडक्टची खरेदी करू शकता, याला बंधन नाही, बरोबर? इथं तुम्ही वाचत नका बसू 100, 1000, 2500, 5000, 15,000, 30,000. फक्त एवढंच बोला, इथं तुम्ही किती रुपयाचे प्रोडक्ट घेऊन खरेदी करू बिझनेसमध्ये येऊ शकता, त्याला बंधन नाही. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, ते म्हणजे 5,000 रुपयाचं, बरं? तुम्ही 5,000ची खरेदी फॉर एक्झाम्पल इथून केलीच पाहिजे असं नाही. मी एक उदाहरण देतोय. 5,000ची खरेदी तुम्ही केली आणि सुरुवात केली 5,000 रुपये, म्हणजे आम्ही त्याला पीव्ही मध्ये कॅल्क्युलेट करतो, त्याला म्हटलं आता 2,500 पीव्ही. पीव्ही का म्हणतो? आमच्या प्रत्येक प्रोडक्टला पॉईंट व्हॅल्यू दिल्या जातात, परचेस व्हॉल्यूम दिले जातात. तर याच्यावरती आम्ही काय करतो, प्रोडक्टला कॅल्क्युलेट करतो. म्हणून 5,000 रुपयाची प्रोडक्ट तुम्ही खरेदी केले तर तुम्हाला पहिल्याच खरेदीमध्ये कंपनी तब्बल 7,000 रुपयाचे प्रोडक्ट देणार आहे सर. 7,000 रुपयाचे प्रोडक्ट मिळतील रिटेल प्रॉफिट आणि फ्री प्रोडक्टच्या माध्यमातून, ज्यामध्ये कॅशबॅक पण 100 रुपये असेल. म्हणजे विचार करा, 5,000 मध्ये 7,000चे प्रोडक्ट सर दुकानात कुठेच मिळणार नाहीये. आणि त्याचबरोबर 100 रुपये कॅशबॅक, 40% डिस्काउंट. त्याचबरोबर मी तुम्हाला जी ऑफर सांगितली होती कन्सिस्टन्सी ऑफर, त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होता आणि तुम्हाला बिझनेस करण्याची ऑथॉरिटी मिळते. इकडचं जे लिहिलं हे सगळं वाचत बसू नका. याच्या 2 वेळेत कसं बोलायचं. त्याचबरोबर तुम्हाला फर्स्ट महिन्याच्या कन्सिस्टन्सीची पण तुम्हाला काय मिळते, क्वालिफिकेशन तुम्ही कंप्लीट करता आणि त्याबरोबर तुम्हाला मध्ये नेटवर्क बिल्ड करण्याची ऑथॉरिटी पण तुम्हाला दिली जाते, बरोबर? मग आता नेटवर्क बिल्ड करताना आपल्याला पुढे जायचंय, पैसे कमवायचे. तर आता तुम्ही स्टार्टअप झाले आणि पैसे कमवायचे, तुम्हाला इथे एक इन्कम मिळतं ऍक्टिव्ह इन्कम, जे की सेलिंगच्या माध्यमातून मिळतं. तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम मिळवू शकता. तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट पर डे टार्गेट करू शकता विकण्याचे. विकलेच पाहिजे असं नाही. हे वाक्य का बोलायचं? कारण काही लोकांना विकण्यात इंटरेस्ट नसतो, त्यांना पैसे कमवण्यात इंटरेस्ट असतो. म्हणून तुम्ही बोललं पाहिजे की विकलंच पाहिजे असं नाही. पण विकले तुम्ही 3,000चे प्रोडक्ट जर पर डे विकले तर महिन्यात तुम्ही 75चे प्रोडक्ट विकता आणि 75,000 प्रोडक्टवरती सर ऑलमोस्ट तुम्ही 25,000 ते 30,000 रुपये महिन्याला कमवता. हे मधलं वाचायचं नाहीये. मी तर काय बोलणार बघा, स्लाइडवर पुन्हा रिपीट करतो काय बोलायचं, कारण हा मेन बेस आहे आता प्लॅनचा. या पुढच्या 4 स्लाइडनी डोळ्यात तेल घालून कानात काहीतरी कानातलं कान साफ करून ऐका, बरोबर? तर काय आहे ऍक्टिव्ह इन्कम? हे तुम्हाला सेलिंगच्या माध्यमातून मिळतं, जे की जवळजवळ 50% असतं. यामध्ये तुम्ही टार्गेट करून तुम्ही डेली 3,000चे प्रोडक्ट जर तुम्ही विकण्याचं टार्गेट केलंच पाहिजे असं नाही. 1,000, 2,000, 3,000, 5,000, 10,000 किती करा. पण मी उदाहरण देतो, 3,000 रुपयाचे प्रोडक्ट तुम्ही जर पर डे विकले आणि एका महिन्यामध्ये म्हणजे 25 दिवस तुम्ही काम केलं तर 75चे प्रोडक्ट डेली विकले, महिन्याला विकले जातील. आणि त्यातून आमचं एक म्हणून आहे वेलनेस होम शॉप, त्याच्यातून तुम्ही जर क्वालिटी कॅल्क्युलेट केलं तर तुम्ही महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये तुम्ही यातून कमवू शकता, फक्त प्रोडक्ट सेलिंग वरती. फक्त प्रोडक्ट सेलिंग वरती 40 ते 50% पर्यंतचा प्रॉफिट तुम्ही सेलिंग वरती कमवू शकता. ऍक्टिव्ह इन्कम कमवण्याचा दुसरा एक मार्ग आहे नेटवर्क करून. एक आहे सेलिंग थ्रू, दुसरा आहे नेटवर्क बनून. नेटवर्क मध्ये जर पाहिलं गेलं, तुम्ही सुरुवात केली होती आणि तुम्ही तुमच्या बरोबर ABC अशा 3 मित्रांना तुम्ही बिझनेस मध्ये आणलं, की ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे, ज्यांना प्रोडक्ट घ्यायची इच्छा आहे तुम्ही त्यांना प्रोडक्ट विकलं, ज्यांना बिझनेस करण्याची इच्छा आहे तुम्ही त्यांना बिझनेस प्लॅन सांगितला. तर त्यामध्ये जर ह्या लोकांनी सगळ्यांनी 5,000ची खरेदी तुमच्यासाठी केली तर यांना पण 7,000चे प्रोडक्ट मिळतील आणि यांच्या या तिघांच्या स्टार्टअप वरती तुम्हाला जवळजवळ तब्बल ऍव्हरेज आमचे सगळे इन्कम मिळून 2,000 रुपये तुम्हाला मिळतील, जे डायरेक्ट सेल बोनस आणि आमचे ऑल इन्कम मिळून तुम्हाला मिळालेला असतो. बस एवढं या ऍक्टिव्ह इन्कम वर बोलायचं.
बरोबर. दुसरं इन्कम आहे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम मध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही सुरुवात केली, तुम्ही तुमच्यावर एक टीम तयार केली, एबीसीडी नावाचे 4 लोक तुमच्या बिझनेस मध्ये आले. ह्या लोकांच्या माध्यमातून जेवढा काही टर्नओव्हर होणार आहे, सेलिंगच्या माध्यमातून किंवा टीमच्या माध्यमातून जेवढा काही टर्नओव्हर होणार आहे, त्याच्यावर तुम्हाला 9 ते 12% इन्कम मिळतं आमच्या प्लॅन नुसार. बरोबर. मग ऍव्हरेज जर विचार केला आपण 10% जरी केला, तर 1 लाखाचा टर्नओव्हर झाला तर 10,000 मिळतील, 5 लाखाचा झाला तर 50,000, 10 लाखाचा झाला तर 1 लाख, आणि 1 कोटी झाला तर 10 लाख रुपये पण तुमच्या घरामध्ये येऊ शकतात. ह्या टर्नओव्हर होते, याला म्हटलं तर पॅसिव्ह इन्कम. लोकांनी केलेला स्टार्टअप वरती त्याच्यावरती केलेला इन्कम. हे मॉड्यूलला आम्ही फ्रँचायझी मॉड्यूल पण म्हणतो, जे की आज येवले चहावाला किंवा डोमिनोज पिझ्झा यांचे उदाहरण तुम्हाला इथून तुम्ही 2-3 उदाहरण इथं एक्झाम्पल देऊ शकता. मग पॅसिव्ह इन्कम मध्ये अजून एक आहे, जर सेलिंग वरती काही लोकांनी काम केलं तर बघा इथं खूप कॅल्क्युलेशन आहेत. तुम्ही सगळे वाचत बसले तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर. मग सेलिंग तुम्हाला काय सांगायचं, या तुम्ही तुमच्या टीम मध्ये वेगवेगळे लोक तयार झाले, जे सेलिंग करायला लागले. कोणी 3,000चे प्रोडक्ट विकले, कोणी 2,000चे, कोणी 1,500चे, कोणी 1,000चे, कोणी 500चे. असे मिळून तुमच्याकडे 50 लोकांची टीम तयार झाली, आणि 50 लोकांच्या टीमच्या माध्यमातून तुझं डेली सेलिंग हे 80,000 रुपयाचं व्हायला लागलं. तर 80,000चं सेलिंग म्हणजे जवळजवळ जर पाहिलं तर महिन्याला 20 लाखाचा सेल झाला, तर टोटल तुम्ही 2 लाख रुपयाच्यावर 10% म्हणजे 2 लाख तुम्हाला मिळतील. 50 लाखावर 10% म्हणजे 5 लाख. त्यानंतर 10 लाख, 50 लाख असे पण इन्कम तुमच्या घरामध्ये येऊ शकतात, फक्त लोकांच्या सेलिंगच्या माध्यमातून. बरोबर. हे झालं 2 प्रकारचं पॅसिव्ह इन्कम. बरोबर. मग आता ऍक्टिव्ह इन्कम आहे, पॅसिव्ह इन्कम आहे. ऍक्टिव्ह इन्कम कमवण्याचे 2 मार्ग आहेत, एक नेटवर्क थ्रू, दुसरं सेलिंग थ्रू. आणि पॅसिव्ह मध्ये पण 2 मार्ग आहे. पॅसिव्ह मध्ये एकच मार्ग आहे, नेटवर्क थ्रू तुम्ही मोठा पैसा कमवू शकता. बरोबर. तर हे झालं ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम. मग आता आपल्याला करायची सुरुवात. तर सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन असतात. एक असतं सनेज कॉर्नर ऑप्शन, ज्यामध्ये 15,000 पीव्हीच्या स्टार्टअप वरती तुम्हाला जवळजवळ तुम्ही 15,000 रुपयाचे प्रोडक्ट घेऊन पण या बिझनेसचा स्टार्टअप करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला जवळजवळ 50% म्हणजे जॉईनिंग मध्येच तुम्हाला 50% पर्यंतचा बेनिफिट मिळतो. एवढं या स्लाइडवर बोला. तुम्हाला आता कॉर्नरवर त्या व्यक्तीला क्लोज कशावर करायचं ना, ती स्लाइड तुम्ही त्याला झूम करून दाखवायची, किंवा क्लोजिंग मध्ये प्लॅन झाल्यानंतर क्लोजिंग मध्ये तुम्ही त्याला कागद पेन वरती पण ते कॅल्क्युलेशन दाखवू शकता, किंवा क्लोजिंगच्या वेळेला तुम्ही परत हे पेज ओपन करून त्यांना ते झूम करून सांगू शकता. प्रेझेंटेशन मध्ये याच्यामध्ये खूप वेळ घालायचा नाही. दुसरं सनेज कॉर्नरच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात करू शकता. इथं सनेज कॉर्नर म्हणजे 15 ते 30,000 सगळ्यात पॉवरफुल ऑप्शन आहे, ज्यावरती आमचे सगळे लोक खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. यावर तुम्हाला बोलता येईल. त्यानंतर जर पाहिलं, वेलनेस होम शॉप मॉडेल आहे, ज्यामध्ये सेलिंग मध्ये स्पेशली लोक 50,000चे प्रोडक्ट घेऊन पण आमच्या बिझनेसवर सुरुवात करतात. त्यानंतर वेलनेस सेंटर आहे, ज्यामध्ये लोक 1-1 लाखाचे प्रोडक्ट घेऊन पण बिझनेसवर सुरुवात करतात. आणि 1,40,000 असं एक सेंटर आहे आमच्याकडे, वेलनेस सेंटर, ज्यामध्ये लोक डायरेक्ट सुरुवातच 1,00,000-1.5 लाखाचे प्रोडक्ट घेऊन पण स्टार्टअप करतात. मग याच्यात जर बघितलं, प्रत्येक स्टार्टअपचा वेगवेगळा फायदा आहे. बरोबर. तर इथं 2.5 RPM स्टार्टअप केलं, 100 लोकांची टीम केली, तर तुम्हाला एवढं बेनिफिट मिळेल. हे तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये बोलायचं तर इथं बोला, नाही ते स्लाइड स्किप करा. तुम्ही याला क्लोजिंग मध्ये वापरा. का, कुठल्या बिझनेसनी सुरुवात केली पाहिजे याच्यासाठी मी क्लोजिंगला ही स्लाइड यूज करू शकता. ही स्लाइड तुम्हाला आयडिया ब्रिगेडला काम येते, ही स्लाइड तुम्हाला क्लोजिंगला काम येते, म्हणजे आफ्टर परचेसला पण काम येते, क्लोजिंगला पण काम येते. बरोबर. तर तुम्हाला इथं बोलता येईल, की इथं सांगता येईल तुम्हाला वेगळ्या पद्धतीने. तुम्ही तिथं काय करायचे, नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही 100 लोकांची टीम बनवली, तर 100 लोकांच्या टीमवरती वेगवेगळ्या प्रकारचं इन्कम मिळतं. काही ठिकाणी 100 लोकांच्या टीमवरती 25,000 मिळतं, काही ठिकाणी 1,30,000 मिळतं, काही ठिकाणी 2.5 लाख, काही ठिकाणी 4.5 लाख, काही ठिकाणी 9 लाख, काही ठिकाणी 13 लाख. पण याच्यात एक कॉमन गोष्ट आहे, 100 लोकांची टीम आणि इन्कम मध्ये व्हेरिएशन आहे. का आहे, तुम्ही सुरुवात कशावरती करता याच्यावरती डिपेंड आहे. बरोबर. मग तुम्ही सुरुवात जर 15,000 पीव्हीनी केली, तर तुम्ही 2.5 लाख रुपये कमवणार याच्यावरती 100 लोकांच्या टीम मध्ये. आणि तुम्ही 2.5 RPU केली तर तुम्हाला 45,000 मिळणार. मग तुमच्यावर डिपेंड असतं काय करायचं. आम्ही याला बंधन टाकत नाही, आम्ही तिथं ओपन चॉईस देतो, तुम्ही काही पण करू शकता. पण मला विचारलं काय बेस्ट आहे, तर मी सांगत सनेज कॉर्नर सगळ्यात बेस्ट आहे. सनेज कॉर्नर सगळ्यात बेस्ट. एक डायलॉग मारून पुढे निघून जायचं. बरोबर. मग इथे क्लबचं चार्ट आहे, इथं लोक वेगवेगळ्या इन्कमला ज्यावेळेस जातात त्यांना क्लबचे काही क्लबमध्ये नाव दिलं जातं. तुमचा कुठला क्लब असेल, तुमचा पण क्लब हायलाइट करा, मी आता या क्लब मध्ये आहे. बरोबर. तर इथे इथे एवढं इन्कम माझं झालेलं आहे. मग इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची इन्कम आहेत. आता इथे इतक्या लोकांचे नाव आहेत, एवढे वाचत बसलात तर म्हातारे होता तुम्ही. बरोबर ना. असं करू नका, शॉर्ट मध्ये समजा. इथं बघा, इथं वेगवेगळ्या प्रकारचे लोक, वेगवेगळ्या लोकांचे प्रोफाईल आहेत. कोणाचंही नाव घ्यायची गरज नाही. तुमच्या तिथं बसलेले कोणी 1-2 ओळखीचे लोक असतील तर त्यांचेच नावं घ्या, नंतर कुणाचंही नाव घ्यायची गरज नाही, कोणाचंही गुबू गुबू वाजवायची गरज नाही. बरोबर. मग डायरेक्टली काय, येस, इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक, ज्यांचे वेगळे प्रोफाईल आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी टीचर आहे, कोणी हाऊसवाईफ आहे, कोणी वेगवेगळ्या प्रोफेशन मधून येऊन आलेत. बरोबर ना. कोणी फार्मर आहे. पण प्रत्येकाच्या इन्कम मध्ये वेगळं इन्कम आहे. बघा इथं काही लोकांनी 5 लाख कमवले, काही 7 लाख कमवले, काही 8 लाख कमवले, काही 8 लाख 9 लाख कमवले, काही 10 लाख कमवले. काही लोक इथं बघितलं 10 लाख, 11 लाख, 12 लाख, 15 लाख.
प्रत्येकाचं प्रोफेशन वेगवेगळं आहे. कोणी मॅनेजर अकाउंटंट आहे. इथं जर बघितलं तर इथं पण 14 लाख 15 लाख अशी इन्कम बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. इथं 20 लाख 25 लाख 30 लाखापर्यंत इन्कम आहे. इथं जर पाहिलं तिथं 32 लाख 40 लाख 50 लाख इथं पण इन्कम बघायला मिळतं. इथं पण आहे. इथं 65 लाख आहे. स्लाइड होती 65 लाख 1 कोटीपर्यंत इन्कम इथं आहे. इथं बघितलं इथं 2-2 करोड 4-4 करोड पर्यंत इन्कम गेले. इथं तुम्ही एखाद्या व्यक्तीला वरच्या लेवलला तुम्हाला वाटलं एखाद्याचं प्रोफेशन आणि इन्कम हायलाईट करायचं तुम्ही करू शकता. सरांची इन्कमवर तुम्ही बोलू शकता. आमचे जे गुरु आहेत त्यांचं इन्कम 10 कोटी प्लस त्यांनी बिलियनर क्लब मधून क्लब अचीव्ह केला. 10 CR प्लस अर्निंग झाला आणि एका महिन्याचं पेआउट त्यांनी 46 लाखापर्यंतही घेतलं पॅसिव्ह इन्कमच्या माध्यमातून या प्लॅनच्या माध्यमातून. इथं असे आमचे वेगळे प्रोग्राम होतात. मी तुमच्या समोर आता 1 to 1 बोलतोय, पण आमचे प्रोग्राम हॉलमध्ये होतात ज्यामध्ये मोठे मोठे फंक्शन असतात. त्यामध्ये हजारो लोकांचा डेटा असतो. हजारो लोक येतात आणि या प्रोग्रामला बिझनेसला आज रन करतात. मित्रांनो इथे सेलिब्रेशन पण होतं. इथं मान सन्मान इज्जत शोहरत सगळं काही असतं. सुपर लेवलची इथं सेलिब्रेशन केलं जातं. इथं आमचे काही ट्रेनिंग प्रोग्राम होतात. ह्या बिझनेसमध्ये एज्युकेट पण केलं जातं. बिझनेस कसा करायचा आम्ही लोकांना हॉलमध्ये घेऊन प्रत्येक गोष्ट आम्ही शिकवतो की बिझनेस असा असा केला पाहिजे. बरोबर हे शिकवलं पण जातं आमच्या सिस्टमच्या माध्यमातून. इथं काही लोकांनी काड्या घेतल्या. असे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रोफाईलचे यांनी कार घेतल्यात. यांनी अशा या प्रीमियम कार घेतल्यात. असे खूप लोक आहेत पण आम्ही तर सिलेक्टेड काही लोकांचे फोटो टाकलेले आहेत. तिथं काही प्रीमियम कार झाल्या हायर लेवलच्या. इथं जर पाहिलं तर लक्झरियस कार झाल्या. इथं गिरीश सरांची जर पाहिलं फॅमिली आहे सॉफ्टवेअर इंजिनियर होते मर्सिडीज घेतली. गणेश सर आहेत मर्सिडीज घेतली. इथं बघा तुषार सर आहेत त्यांनी ट्रॅडिशनल बिझनेस मधून मर्सिडीज पण घेतली. इथं अमोल सर आहेत मर्सिडीज घेतली. सविता मॅडम आहेत मर्सिडीज वगैरे असे बिझनेस झाले केले. आमचे गुरु आहेत त्यांचे पण मल्टिपल इथून कार्स झाल्यात. काही लोकांनी घरं घेतले तिथं. काही लोकांनी फॉरेन ट्रिप्स केल्या. डोमेस्टिक फॉरेन ट्रिप 55,000 पेक्षा 5,500 लोकांपेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची टूर पण केल्या. इथे एक एज्युकेशन सिस्टम सपोर्ट करते ज्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांना प्रेझेंटेशन लोकांना बिझनेस शिकवला जातो की हा बिझनेस कसा करायचा. त्या सिस्टमचं नाव आहे ESES आहे. त्याचे एक युट्यूब चॅनल आहे. याच्यावर तुम्ही जर बघितलं तुम्हाला युट्यूब इंस्टाग्रामवर तुम्हाला याच्या भरपूर काही ऐकायला मिळेल. त्याचे फाउंडर आमचे ग्रेट मेंटर आहेत डॉक्टर अशोकजी तोडमल सर. इथं काही टूल्स असतात जसं मी तुम्हाला ते फाईल दाखवतोय अशा प्रकारचे फाईल प्रेझेंटेशन वगैरे आमचे वेगवेगळे टूल असतात जे तुम्हाला यातून तुम्हाला टूल तुम्ही इथून घेऊ शकता. या टूलचा वापर करून तुम्ही आपल्या बिझनेसला डेव्हलप करू शकता. बरोबर त्यानंतर आता बोलूया आपण हॅपीनेसवर. बघा सर मी तुम्हाला हेल्थवर बोललो प्रोडक्टच्या माध्यमातून वेल्थवर बोललो आमच्या प्लॅनच्या माध्यमातून. आता हॅपीनेसवर बोलूया. सर तुमच्या माझ्या लाईफमध्ये आनंद पाहिजे बरोबर ना. आनंद कुठून मिळणार आहे चांगल्या विचारामधनं. तर अशोक सरांच्या माध्यमातून तुम्ही सर यांना ऐकलंय का यांना कधी बघितलं यांचे व्हिडिओ. चलो आपण यांचे व्हिडिओ पण बघून यांना समजून घेऊया. बरोबर तर इथं तुम्हाला काय करायचं हॅपीनेसवर बोलायचं. तुम्ही इथं सरांची व्हिडिओ दाखवू शकता लगेच इन्व्हायरमेंट युट्यूब चॅनल वगैरे आता दाखवा किंवा इथं बोला पुढे निघा. प्लॅन क्लोज केल्याच्या नंतर पण तुम्ही व्हिडिओ दाखवू शकता. बरोबर हॅपीनेसवर बोला. त्यानंतर इथं कंपनी काय केली पाहिजे तर कंपनीचे खूप असे सारे फायदे आहेत ज्यामुळे तुम्ही सनेज कंपनी केली पाहिजे. यामध्ये क्वालिटी प्रोडक्ट रिझल्ट डेमो या सगळ्या गोष्टीमुळे इथं नॉलेज इथं इन्व्हायरमेंट एज्युकेशन सिस्टम यामुळे आपण मला असं वाटतं सनेज आपण केलं पाहिजे. आता सनेज कोण करू शकतं तर कोणीही व्यक्ती आमच्या बरोबर सनेज करू शकतो. स्टुडंट MBA पर्सन इंजिनियर पोलीस ऑफिसर व्हेजिटेबल भाजी विकणारा कोणी पण व्यक्ती आमच्याबरोबर काय करू शकतो सनेज बिझनेस करू शकतो. आता सर एकच करायचं आपल्याला बिझनेस करायचा आहे बरोबर. तर आता मनामध्ये विचार येईल करू की नको करू करू की नको करू करू की नको करू. जर नाही केलं तर काय होईल काहीच होणार नाही सर. बरोबर काय होईल कोणी कोणावर नाराज होणार नाही काही होणार नाही. नाही केलं तर एकच होणार आहे तुमचं जे चाललंय तेच चालणार आहे. बरोबर पण जर बिझनेस केला तर काय होईल लॉस कुठला होऊ शकतो का काहीच नाही. कारण तुम्ही करताय काय फक्त दुकान बदलताय. बरोबर ना. तुम्ही काही इथं मला तुमची किडनी देत नाही किंवा मला इथं काही लाखो रुपये तुम्ही देणार नाहीत. बरोबर तर मग तुम्हाला इथं काही द्यायचंच नाही तर मग तुम्हाला इथं करायचं काय फक्त इथं काय होणार आहे लॉस कुठला होणारच नाहीये. फक्त होणार आहे तो फायदा होणार आहे. आणि फायदा काय काय होऊ शकतो हेल्थ मिळेल वेल्थ मिळेल हॅपीनेस मिळेल या तिन्ही गोष्टी मिळतील. तर आता काय करायचं आपल्याला सुरुवात करायची. त्यामुळं सुरुवात करूया. तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ आपण. तुमचे काही डॉक्युमेंट लागतील तुमचे ऑर्डर प्लेस करू तुम्हाला जे पाहिजे त्या प्रोडक्टची आणि बिझनेसला स्टार्टअप करूया चालेल. आता इथं पुढचं जे आहे तर हे तुम्हाला दाखवायचं नाही हे तुमच्या अभ्यासासाठी. बरोबर इथं तुम्हाला बोलायचं आणि थँक्यू व्हेरी मच मंडळ आभारी आहे. व्हिडिओ तुमची फाईल तुम्हाला गडी घालून ठेवून द्यायची आहे. समजलं सगळ्याला. यस जबरदस्त. यस. ओके किती मिनिटात होईल नामदेव सर काय वाटतं एवढं किती मिनिटात संपू शकतं. आता 100% सर तुम्ही 30 मिनिटं जे बोलला ना मगाशी तर डेफिनेटली 30 मिनिटांमध्ये होऊ शकतं हे. मॅक्स टू मॅक्स जरी थोडंसं काही झालं तरी 45 मिनिटांमध्ये तर डेफिनेटली कव्हर करू शकतो प्रत्येक पर्सन. प्लॅन प्रेझेंटेशन हा 25 ते 30 मिनिटं फाईल तुमची क्लोज किती वेळात झाली पाहिजे 30 20 ते मिनिट 25 मिनिटं. 25 मिनिटाच्या पुढे फाईल तुमची ओपन राहता कामाने टार्गेट घ्या. बरोबर त्यानंतर तुम्हाला काय करायचंय प्रोडक्ट हे झालं आता फाईल ठेवून दिली तर म्हणायचं सर आपण काही प्रोडक्ट प्रॅक्टिकली बघू काही प्रोडक्ट बघू आणि काही डेमो पण बघू म्हणायचं. बरोबर
मग तुमचं प्रॅक्टिकली प्रोडक्ट बाहेर काढले, डेमो किट बाहेर काढलं आणि तुम्ही आकाश सोनाचा डेमो दाखवला. इथं तुम्ही आकाश सोनावर बोला, प्रोडक्टवर बोला, बरोबर ना. कॅल्क्युलेशनवर खूप काही बोलत बसू नका. प्रोडक्ट डेमो दाखवा, प्रोडक्टचं फील द्या, टच अँड फील, प्रोडक्टचं फील द्यायचं. टच केलं पाहिजे लोकांनी, फील केले पाहिजे प्रोडक्ट. त्यांनी टच केले, फील केले, अरे सर क्लास आहे, मस्तपैकी गुलाबजल वगैरे रोज वॉटर सर मारा चेहऱ्यावरती, सर कुंकुमादी ऑइल लावा, बरोबर ना, कुंकुमादी ऑइल लावा, बघा सर कसं वाटतं, सर डे क्रीम, सर हे नाईट क्रीम, बरोबर ना, सर हे बघा येस ड्रॉपचा डेमो, सर हे बघा, असं तुम्ही सर हे साबण बघा, बघा 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 सर किती भारी, बघा 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 बघा, असं तुम्हाला तुम्हाला 5-10 प्रोडक्ट त्यांना दाखवायचे, प्रोडक्टला त्याला सॅटिस्फाय करायचं, बरोबर. तर मग सर चलो सर संपलं, प्रोडक्ट झालं. मग तुम्ही व्हिडिओ दाखवू शकता, बरोबर ना. वेळेस पैसे कमवणाऱ्या लोकांचे व्हिडिओ, मग अशोक सरांची व्हिडिओ दाखवली, त्यानंतर वेगवेगळ्या लोकांचे फंक्शनचे व्हिडिओ तुमच्याकडे ठेवा, वेगवेगळ्या प्रकारच्या ते व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे. बघा सर असं व्हिडिओ आहे, यांनी हे इन्कम कमवलं. खूप नका दाखवू, पण एक 5-7 मिनिटांमध्ये 3-4 मिनिटं तुम्ही व्हिडिओ दाखवा. व्हिडिओ पण दाखवले, व्हिडिओ दाखवून झाले, तर चलो सर आता करायची सुरुवात. तर मग सर आता करायची, तर सुरुवात करण्यासाठी आपल्याकडं तसे जर पाहिले तर बरेच ऑप्शन असतात. पण 3 ऑप्शन मेजरली मी तुमच्याशी डिस्कस करेल. एक जर पाहिलं तर 2.5 RPUचं ऑप्शन आहे, दुसरं एक 7.5 RPUचं आहे, तिसरं एक सनेज कॉर्नरचं आहे. याच्या पुढचे पण ऑप्शन आहे, पण मी लगेच म्हणणार नाही तिथं जा. पण हे 3 ऑप्शन आहेत. पण या 3 ऑप्शन मध्ये मला जर विचारलं सगळ्यात बेस्ट काय, तर मी सांगल सनेज कॉर्नर. सर एक असं एक ऑप्शन आहे, याच्यातून जर काम केलं तर खूप मोठा फायदा होतो. बघा तुम्हाला ती स्लाइड आठवते का, मी पुन्हा दाखवतो. बघा सनेज कॉर्नरने सुरुवात केल्यामुळं 100 लोकांमध्ये किती रुपये आले, 2.5 लाख रुपये सर. पण हेच तुम्ही जर 2.5 RPU केले तर 100 लोकांमध्ये तुम्हाला 45,000 मिळणार आहे. मग करून करायचं तर मोठंच करू ना सर, करून करायचा मोठंच करू ना सर, कशाला टाइमपास करायचा. आणि 25 ते 6 रुपये लय मोठी गोष्ट आहे का हो? आपल्याकडे मोबाईल आहे, बरोबर नाही, मोबाईल पण किंमत 25,000 आहे सर. चालता बोलता फुटला तर आपण काय करतो, परत नवीन आणतो, बरोबर ना. मग आपण बिझनेस सुरुवात करतो 25 ते 6 ने, काय फरक पडतो, असं बोलून तुम्हाला लगेच क्लोजिंगवर यायचं आहे. लक्ष आलं सगळ्यांना. येस सर. तर पण टार्गेटच करा की ही फाईल तुम्ही लवकरात लवकर संपवली पाहिजे. फाईल वरती वर्डिंग खूप आहे. हे का असतं वर्डिंग, का दिलं जातं, जर एखाद्या त्या फाईलचा मल्टिपल वापर तुम्हाला करायचा आहे. मल्टिपल, एक फाईल 5 कामं करते. आफ्टर परचेस प्रोसेस ती फाईल स्टडी करायला पण लोक वापरणार आहेत, सेल्फ स्टडी करायला पण त्या फाईलचा वापर केला जाणार आहे. लक्षात येईल सगळ्याला तुम्हाला. येस सर. त्यामुळं प्रत्येकाला तुम्हाला काय करायचंय, एनी हाऊ कंडिशन ती फाईल तुम्हाला काय करायची, अशा पद्धतीने दाखवायची की ती फाईल तुम्हाला शॉर्ट मध्ये प्रेझेंट करता येईल. आता आफ्टर परचेस प्रोसेस मध्ये पण या फाईलचा तुम्ही वापर करू शकता, बरोबर ना. त्यावेळेस तुम्हाला परत हे झूम करून दाखवता येईल फाईल तुम्हाला. पण आता तुम्ही शॉर्ट मध्ये फाईल दाखवा आणि तुम्ही तिथून निघा. निघताना फाईल ठेवून निघायची गरज नाही, बरोबर ना. फाईल घेऊन निघा, फाईल लोकांकडे ठेवू नका. ओके, तर समजलं प्रेझेंटेशन सगळ्याला, फाईल प्रेझेंटेशन कसं करावं. हो येस. सर. ओके ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. तर मला असं वाटतं की आज याच्या माध्यमातून आपण फाईल प्रेझेंटेशन मोठ्या प्रमाणात आपण करू शकतो, प्लॅन प्रेझेंटेशन, आणि इझिली करू शकतो. किती लोकांना वाटतं सोपं आहे दाखवणं, असं फाईल दाखवणं सोपं आहे. येस. येस सर. काय करायचं हो तुम्हाला, फक्त चित्र बघून तर बोलायचं यार. आणि सबकॉन्शियस माइंडला स्टोअर करा ना, की बस फक्त ह्या चित्रावर हे बोलायचं असतं, ह्या चित्रावर हे बोलायचं असतं. मी नाही म्हणत तुम्हाला लगेच सगळं जमल, पण हळूहळू हळू तुमच्या माइंडला ते सवय लागल आणि तुम्ही एक्सपर्ट बनणार कशावर काय बोलायचं, बरोबर. तर प्रत्येकाला मला एकच सांगायचं, प्रेझेंटेशन आपल्याला जोरदार ताकद लावायची, जास्तीत जास्त प्रेझेंटेशन आपल्याला करायची. डेली 5 प्रेझेंटेशन, 3 ते 5 प्रेझेंटेशन प्रत्येक व्यक्तीने दाखवलेच पाहिजे. प्रत्येक 3 ते 5 प्रेझेंटेशन जर तुम्ही दाखवताय तर तुम्ही रिअल नेटवर्क मार्केटिंग करताय, रिअल तुम्ही सनेज करताय. पण तुम्ही फक्त डेली जाताय, प्रोडक्टवर बोलून येताय, तर तुम्ही सनेज करत नाहीत, तुम्ही फक्त सेल्समन झाले आहात. सेल्समन कधी मोठे पैसे कमवत नाही, बिझनेसमॅन कधी मोठे पैसे कमवतो. सेल्समॅन मोठे पैसे कमवत नाही, बिझनेसमॅन कमवतो. आणि बिझनेसमॅन हा बिझनेस विकतो, सेल्समॅन हा प्रोडक्ट विकतो. बिझनेसमॅन हा प्रोडक्ट बिझनेस विकतो, सेल्समॅन हा प्रोडक्ट विकतो. मग तुम्ही बिझनेस विकणारे होणार व्हायचे तुम्हाला, की तुम्हाला प्रोडक्ट विकून सेल्समॅन बनायचे, तुम्ही लक्षात घ्या, बरोबर ना. सेलिंग आपला बेस आहे, पण मोठा पैसा मिळणार आहे नेटवर्क मधून, प्लॅन प्रेझेंटेशन मधून. म्हणून टार्गेट करा की मला प्लॅनच दाखवायचे, मला प्लॅनच दाखवायचे, मला प्लॅनच दाखवायचे, बरोबर. तर आता याच्यासाठी एकच करायचंय, प्लॅन प्रेझेंटेशन फाईल तुमच्याकडे पाहिजे. प्रत्येकाने लवकरात लवकर प्लॅन प्रेझेंटेशन फाईलच्या ऑर्डर करा, प्लॅन प्रेझेंटेशन फाईल मागून घ्या, ग्रुपचे पैसे एकत्र करा, 5-5, 10-10 लोकांचे ऑर्डर एकत्र टाका, एकेकाने टाकण्यापेक्षा 2-2, 4-4 लोकांनी ऑर्डर टाका, मागून घ्या. तुमच्या एरियामध्ये फाईल तुम्हाला लवकरच मिळतील. आणि फाईलचा स्टॉक हा कमी आहे, पहिला स्टॉक संपला होता, पुन्हा एक छोटा स्टॉक आलेला आहे, तो पण कमीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही त्या फाईल तुम्ही अवेलेबल कराव्यात. ओके,
हा झाला प्लॅन प्रेझेंटेशन फाईलचा मुद्दा. आता याच्यानंतर मला बोलायचं थोडंसं अजून. बोलू येस सर. बोलू Yes, sir. तर दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला काय वाटतं नुसतं प्लॅन देऊन लोक तुम्हाला पैसे देणार का? नाही सर. प्लॅन प्रेझेंटेशन नंतरचा दुसरा मुद्दा असतो क्लोजिंग. का असतो क्लोजिंग? बघा, प्लॅन देणं म्हणजे लोकांचे पोट कापणं आणि क्लोजिंग करणं म्हणजे पोट शिवणं. बरोबर ना? नुसतं कापून निघालात, असंच पोट कापून सोडून दिलं तुम्ही, तर त्या पोटात काय काय घुसल? माणूस जगल का हो? नाही. नाही. बरोबर. त्याला शिवलं पाहिजे की नाही परत? डॉक्टर जर शिवायचे विसरले तर काय होईल? ऑपरेशन थिएटर मध्ये पोट कापलं, शिवायचे विसरले तर काय होईल? बरोबर. पण आपले डिस्ट्रीब्युटर शिवायचे विसरतात. बरोबर. तर क्लोजिंग साठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला क्लोजिंग करावं लागेल. क्लोज म्हणजे काय? ती फाईल क्लोज करून निघावं लागेल. क्लोज करणं म्हणजे त्या व्यक्तीकडून पैसे घ्यावे लागतील. पैसे दिले तर समजायचं तो प्लॅन क्लोज झाला, नाही तर फक्त प्लॅन दिला, पोट कापून आले, शिवायचं बाकी आहे. बरोबर. मग क्लोजिंग होणं गरजेचं आहे. आणि क्लोजिंगचं काय असतं? ऑन दी स्पॉट क्लोजिंगला जास्तीत जास्त महत्व द्या. ऑन दी स्पॉट क्लोजिंग, तर तिथं क्लोजिंग करावं लागेल तुम्हाला. बरोबर. तर आता क्लोजिंग करायचं कसं? क्लोजिंग का केलं पाहिजे? लोक क्लोजिंग का करत नाहीत माहितीये का? कारण असा एक रेशो सांगितला तो नेटवर्क मार्केटिंग मध्ये, एक रेशो काढला गेलाय. 63% लोक क्लोजिंग न करता प्लॅन संपवतात. किती टक्के लोक? 63%. 63% लोक क्लोजिंग न करता प्लॅन संपवतात. का? कारण त्यांच्याकडं ऑब्जेक्शन हँडलिंगचं स्किल नसतं. क्लोजिंग का करत नाहीत? कारण त्यांच्याकडं क्लोजिंग मध्ये येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं स्किल नव्हतं, कौक नसतं, कौशल्य नसतं. मग लोकांना वाटतं प्लॅन दिला म्हणजे झालं, तो ऑटोमॅटिक करल. ऑटोमॅटिक काय होत नसतं. ऑटोमॅटिक फक्त निगेटिव्ह गोष्टी होतात. पॉझिटिव्ह गोष्टीसाठी एफर्ट्स घ्यावे लागतात. बरोबर. घर तुम्ही झाडू नका, महिनाभर ऑटोमॅटिक धूळ बसल. टू व्हीलर तुम्ही साफ करू नका, कपडा मारू नका, ऑटोमॅटिक टू व्हीलरची धूळ बसल. पण टू व्हीलरला साफ करण्यासाठी मेहनत करावी लागते, कष्ट करावे लागतं, तेव्हा टू व्हीलर कापडा मारून किंवा पाणी मारून साफ होती. घर साफ करण्यासाठी काय करावं लागतं? मेहनत करावी लागते. मग कुठल्याही पॉझिटिव्ह गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात, एफर्ट्स टाकावे लागते. निगेटिव्ह गोष्ट ही ऑटोमॅटिक होती, ऑटोमॅटिक होती. मग तुम्ही म्हटले क्लोजिंग पण ऑटोमॅटिक होईल, तर नाही होणार. क्लोजिंगसाठी तुम्हाला कष्ट टाकावे लागतील. बरोबर. मग क्लोजिंगला तुम्हाला काय बोलायचंय? सर बघा, सुरुवात तर करायची. बरोबर. तर करायचं काय आपल्याला? सुरुवात मी सांगितलं, आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर तुमची इच्छा आहे तुम्हाला कशावर करायचं, पण सर आपल्या बिझनेस स्टार्ट करणं अनिवार्य आहे, सुरुवात केली पाहिजे. मग कसं करायचं सर? तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कुठल्या स्टार्टअपने सुरुवात केली पाहिजे? बरोबर ना? असे काही प्रश्न विचारू नका की तो व्यक्ती कन्फ्युज होईल. क्लोजिंग मध्ये बघा, क्लोजिंग एक लक्ष सांगतो मला, प्लॅन सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही जे असे प्रश्न विचारा जे ओपन एंडेड असतात, ज्यामध्ये लोक बोलू शकतात. बरोबर. पण प्लॅन संपल्याच्या नंतर तुम्हाला क्लोज एंडेड प्रश्न विचारायचे. कुठले प्रश्न विचारायचे? क्लोज एंडेड. क्लोज एंडेड म्हणजे काय? त्यात तुम्हाला बोलायचं हे किंवा हे. जसं तुम्ही काय बोलले, तुम्ही एखाद्याला बोलले, सर कसा वाटला प्लॅन तुम्हाला? कसा वाटला तो काही पण सांगल. कसा वाटला? वाटलं ठीक आहे, होतं चांगलं. बरोबर. असेल बरं का, आहे, समजलं. बरोबर ना? असं तो विचारल. आणि एखादा म्हणला चांगलंच नाही वाटलं तर काय करणार मग? बरोबर ना? मग अशा वेळेला बोलायचं काय? सर प्रेझेंटेशन कसं होतं? होतं ना सर छान? होतं ना जबरदस्त सर? बरोबर ना? होतं ना सुंदर सर? लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे, काही Yes, sir. लक्षात सर काही आलं नसेल, बरोबर ना? काय हरकत नाही. बरोबर. पण अशा पद्धतीने होतं ना सर चांगला बिझनेस प्लॅन? चांगला होता ना? मी नेहमी काय विचारतो, चांगलं होतं का जबरदस्त होतं? सर प्लॅन कसा वाटला? चांगला वाटला की जबरदस्त वाटला? ऑप्शन काय? दोनच आहेत, चांगला किंवा जबरदस्त. बरोबर ना? शाळेमध्ये तुम्ही दिलेत का कधी प्रश्नपत्रिका सोडल्या का? काही असतात की एका वाक्यात उत्तर लिहा, काही असतं संदर्भासहित स्पष्टीकरण करा. मग कुठं गाड्या घुसतात? इथून तिथं काही पण कुठं पण घुसू शकते. पण एक असतं, फक्त ऑप्शन दिले असतात, या 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडा. बरोबर. मग तुम्ही ऑप्शन द्या ना लोकाला, हे किंवा हे. बरोबर. काही लोक भेटताना पण काय म्हणतात माहिती का? सर कधी भेटू तुम्हाला? तो म्हणतो पुढच्या जन्मी भेट. तसं न विचारता काय म्हणायचं त्याला? सर मग कधी भेटायचं सर? सकाळी भेटायचं, संध्याकाळी भेटायचं? दोनच ऑप्शन आहे ना. उद्या भेटायचं का परवा भेटायचं? सकाळी भेटायचं का संध्याकाळी भेटायचं? 7ला भेटायचं का 9ला भेटायचं? ऑप्शन ओरिएंटेड जर टॉक केला तुम्ही, तर क्लोज एंडेड टॉक म्हटला त्याला, याच्यात वाक्य क्लोज होतं. बरोबर ना? पण ओपन ठेवलं, कधी भेटायचं? मी माझ्या गौऱ्या मसनात गेल्यावर भेट आणि तुझ्या गेल्यावर भेट असं म्हणलं तर काय करणार तुम्ही? काही पण म्हणाल ना तो तुम्हाला. बरोबर का? म्हणून बरोबर. तुम्हाला क्लोज एंडेड, क्लोजिंग मध्ये क्लोज एंडेड प्रश्न विचारायचे. तर मग सुरुवात करायची सर आपल्याला. तर आता
लोक तुम्हाला प्रश्न लागतील. मग होऊ शकतं तर ठीक आहे, आवडलं सगळं, चांगलं आहे, पण बघू जरा विचार करू. मग तुम्हाला आता तो म्हटला का विचार करू, तुम्ही म्हणता ठीक आहे सर विचार करा आणि विचार करून मला सांगा, निघाला तुमचं दप्तर घेऊन तुम्ही. बरोबर. असं करून चालणार नाही. परत तुम्हाला म्हणायचं, परत तुम्हाला उत्तर द्यायचं. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यासाठी तुम्हाला सोपा पर्याय आहे. आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑब्जेक्शन हँडलिंग नावाचे व्हिडिओ भरपूर आहेत, ज्यामध्ये प्रश्नाचे उत्तर कसे दिले पाहिजे. बरोबर. प्रश्न लोक विचारणार आहेत, प्रश्न विचारणार आहेत, पण त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावे लागतात. काही लोकांचं म्हणणं असं आहे की नामदेव सर, की हा इथं जॉईन झालो ना, मला कुणीच काही विचारलं पाहिजे, मी म्हणजे बुंदीचा लाडू, लोकांनी ऑटोमॅटिक जॉईन झाले पाहिजे. नाही. अरे तुमचे स्वतःवरून घ्या. तुम्ही मेथीची भाजी जरी घ्यायला गेलेत ना, तर भाजीवाल्याला 4 प्रश्न विचारता. केवढ्याला दिली, एवढी महाग का, बरोबर ना, गावरान आहे का, कडू तर नाही ना, आंबट तर नाही ना, पाण्यातली आहे का, कुठली आहे, मला नाही त्यातला प्रकार कळत, पण 2-4 प्रश्न तुम्ही विचारता. केळी येस केली, केळीवाल्याला 4 प्रश्न विचारता. बरोबर. मग तुम्ही जर बरोबर लोकांना एवढं छळता, तर तुम्हाला 2-4 छळणारे प्रश्न येणार का नाही येणार, सांगा बरं मला. येस येणार डेफिनेटली का नाही येणार. अरे Yes. येतील का नाही येतील. येणार. येते येणार. आले की त्या प्रश्नाचं आपल्याला काय करायचं, फक्त उत्तर द्यायचं. आणि उत्तर काय तो सगळे आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. हे व्हिडिओ उत्तर ऐका, 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 ऐका आणि ऐकून जा, ऐकून जा, ऐकून जा. आणि ऐकून गेल्यानंतर तुम्हाला नंतर नंतर उत्तर द्यायची कला करील. आणि मोजून आम्ही एक दिवस बसलो, लोकांना काय काय प्रश्न येतात ना आपण लिहू. आम्ही प्रश्न लिहायला बसलो आणि प्रश्न लिहायला लागलो. तर पहिल्या व्यक्तीचा प्रश्न लिहिला. काही लोक म्हणतात नंतर सांगतो, काही लोक म्हणतात प्रोडक्ट महाग आहे, काही लोक म्हणतात काय गॅरंटी, काही लोक म्हणतात कंपनी बंद पडली तर, काही लोक म्हणतात खरंच पैसे मिळतील का, काही लोक म्हणतात आमच्या चिम्याने गोम्याने स्वाम्याने टॉम्याने केलं होतं त्याला काही झालं नाही. असे 5-6 आम्ही प्रश्न काढायला लागलो. तर आम्हाला कळालं की प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये, म्हणजे ज्यावेळेस आम्ही सेलिंग मधले प्रश्न काढले ना, तर आम्हाला कळालं सेलिंग मध्ये जे प्रश्न काढले, तर ते प्रश्न ज्यावेळेस कागदावर लिहिले ना, तर ते सगळे मिळून 4च प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 4 प्रश्न. आणि प्लॅन प्रेझेंटेशन मध्ये मोजून प्रश्न येतात 7 ते 8 प्रश्न. जे प्रश्न वारंवार वारंवार येतात. कधी कधी काय होतं, मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, मला पहिल्या व्यक्तीने मला गणेश, मी पहिला प्रश्न प्लॅन दिला, गणेश सरांनी मला एक प्रश्न विचारला. मग मला दुसरा प्रश्न मला कोणी विचारला, नामदेव सरांनी. तिसरा कोणी विचारला मला, विजय सरांनी. चौथा कोणी विचारला मला, शेलार सरांनी. आता मी 5व्या व्यक्तीकडे गेलो, तर मी चित्तानंद सरांकडे गेलो, तर 5वा मला चित्तानंद सरांकडून प्रश्न कुठला आला, जो गणेश सरांनीच विचारला तो पुन्हा मला चित्तानंद सरांनी विचारला. बरोबर ना. मला येस पुढच्या व्यक्तीने प्रश्न कुठला विचारला, जो मला नामदेव सरांनी विचारला होता. म्हणजे तेच प्रश्न पुन्हा पुन्हा यायला लागतात. पण ते प्रश्न पुन्हा पुन्हा येतात म्हणून आपल्याला काय वाटतं, खूप प्रश्न लोकांचे आहेत. खूप नाही रे बाबा, मोजून